आकाशवाणी. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देशाच्या प्रगतीचा आढावा. देशभरात उद्या 78वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार. नवी दिल्लीत लाल किल्ला इथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 1037 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा. गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोलमाफीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आणि थायलंडच्या संविधानिक न्यायालयाकडून प्रधानमंत्र्यांना पदच्युत करण्याचे आदेश. आणि आता बातम्या विस्तारानं. राजकीय लोकशाहीच्या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे सामाजिक लोकशाही अधिक दृढ व्हायला मदत होते, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. या संदर्भातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानाची आठवण करून देत राष्ट्रपतींनी सामाजिक लोकशाहीची गरज अधोरेखित केली. सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रपतींनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि गेल्या 78 वर्षात देशानं केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रपतींनी देशानं केलेल्या प्रगतीचा पट मांडला. 2021 ते 2024 या काळात देशानं 8% आर्थिक वाढ नोंदवली असून भारत सर्वात वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या रांगेत जाऊन बसल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितलं. भारत जगातली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असून लवकरच पहिल्या 3 अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होणार आहे, असं त्या म्हणाल्या. गेल्या काही वर्षात असंख्य कुटुंब गरिबी रेषेवरून वर आले आहेत आणि राहिलेल्यांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असंही त्या म्हणाल्या. यावेळी राष्ट्रपतींनी शेतकऱ्यांच्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले. तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रात देशानं केलेल्या कामगिरीचंही राष्ट्रपतींनी कौतुक केलं. महिला आणि युवांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं. महिलांच्या सक्षमीकरणाला सरकारनं महत्त्व दिलं असून त्यासाठी गेल्या दशकभरात अर्थसंकल्पामध्ये निधीत 3 पट वाढ करण्यात आल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या. सामाजिक न्याय ही सरकारचीच प्राथमिकता असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या समुदायांसाठी सरकारनं महत्त्वाची पावलं उचलली आहेत, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं. आपल्या वैविध्यासह एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं. क्रीडा क्षेत्रातल्या प्रगतीचाही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला. उद्या देशभरात 78वा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. उद्या दिल्लीतल्या लाल किल्ला इथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण असून किल्ल्याच्या ऐतिहासिक तटबंदीवरून ते देशाला संबोधित करतील. यंदाच्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याची संकल्पना विकसित भारत अशी आहे. स्वातंत्र्य दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारनं देशभरातल्या विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या 123हून अधिक व्यक्तींचा समावेश आहे. यात विशेष आमंत्रितांसह महिला, युवक, शेतकरी, आदिवासी, क्षेत्रीय अधिकारी आणि विविध सरकारी योजनांचे लाभार्थी, मायGOV स्वातंत्र्य दिन प्रश्नमंजुषेचे विजेते आणि नीती आयोगाच्या विशेष आमंत्रितांसह समाजातल्या विविध घटकांचा समावेश असेल. ध्वजारोहण समारंभाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सकाळी 7 वाजता प्रसारित होईल. त्यानंतर देशभरातल्या विविध प्रादेशिक आकाशवाणी केंद्रावरूनही या सोहळ्याचं प्रसारण होईल. आकाशवाणी AIR या अधिकृत YouTube वाहिनीवरूनही त्याचं थेट प्रक्षेपण होईल. या सोहळ्याच्या प्रादेशिक भाषांमधल्या आवृत्तींचं प्रसारण त्याच दिवशी रात्री 9:30 वाजता प्रादेशिक केंद्रांवरून प्रसारित होईल. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, अग्निशमन, होमगार्ड, नागरी सुरक्षा आणि सुधारणा सेवेच्या एकंदर 1037 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा करण्यात आली आहे. तेलंगण पोलीस दलाचे मुख्य कॉन्स्टेबल चडुवो यादय्या यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झालं आहे. 213 कर्मचाऱ्यांना शौर्य पदक तर 94 जणांना विशेष सेवेसाठी
राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात येत आहे. यापैकी 75 कर्मचारी पोलीस सेवेतले, 8 अग्निशमन सेवेतले, 8 नागरी सुरक्षा आणि होमगार्ड सेवेतले तर 3 सुधारणा सेवेतले कर्मचारी आहेत. यामध्ये राज्यातल्या चिरंजीव राम छेबिला प्रसाद, राजेंद्र डहाळे, सतीश गोवेकर यांचा समावेश आहे. 729 जणांना प्रशासकीय सेवेसाठी पदकं जाहीर झाली आहेत. यात महाराष्ट्रातल्या विविध सेवांमध्ये कार्यरत असलेल्या 59 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी, अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक अनुज तारे यांना शौर्य पदक जाहीर झालं आहे, तर अतिरिक्त महासंचालक चिरंजीव प्रसाद, संचालक राजेंद्र डहाळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना परमसेवा पदकानं सन्मानित करण्यात येणार आहे. देशातल्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर करण्यासाठी विविध सुधारणा राबवल्या आहेत, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज म्हणाले. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी आकाशवाणीवरून सैन्य दलांना संबोधित केलं. गेल्या 10 वर्षात देशातल्या कंपन्यांकडून 6 लाख कोटी रुपयांच्या वस्तू संरक्षण दलासाठी विकत घेतल्याचं ते म्हणाले. या कालावधीत देशांतर्गत संरक्षण वस्तूंचं उत्पादन दुप्पट झालंय, असंही ते म्हणाले. एकेकाळी संरक्षणविषयक वस्तू आयात करणारा आपला देश आता निर्यात करतोय, असं त्यांनी सांगितलं. घरोघरी तिरंगा या अभियानात राज्यातले सर्व स्तरातले नागरिक सहभागी होत आहेत. अनेकांनी आपल्या घरी तिरंगा ध्वज फडकवला असून समाज माध्यमांवरही तिरंग्याचं चित्र लावलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातले मान्यवर यात सहभागी झाले आहेत. घरोघरी तिरंगा अभियानाविषयी अभिनेता स्वप्नील जोशी यानं आकाशवाणीला सांगितलं. सरकारतर्फे हर घर तिरंगा म्हणजे घरोघरी तिरंगा हे अभियान राबवण्यात येतं. तेव्हा आपण सर्वांनी 15 ऑगस्टला आपल्या घरी सन्मानाने आणि अभिमानाने तिरंगा फडकवायचा. तिरंगासोबत सेल्फी अपलोड करायचा आहे. तिरंग्याचा डीपी सुद्धा तुम्ही अपलोड करायचा आहे. आपण सगळे मिळून या उपक्रमात सहभागी होऊया आणि सगळ्यांनी घरोघरी तिरंगा फडकवूया. जय हिंद. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. येत्या गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठक झाली, तेव्हा ते बोलत होते. राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीनं बुजवावेत, तसंच कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, असे विविध निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी या बैठकीत दिले. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं यंदाच्या UGC नेट परीक्षेचं नवं वेळापत्रक जाहीर केलं असून 26 आणि 27 ऑगस्ट रोजी होणारे पेपर अन्य तारखांना घेतले जाणार असल्याचं म्हटलं आहे. अन्य वेळापत्रकात मात्र कोणताही बदल केला नसल्याचं या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. थायलंडच्या संविधानिक न्यायालयानं प्रधानमंत्री स्रेता थिविसिन यांना पदच्युत केलं आहे. 16 वर्ष कैदेत असलेल्या माजी वकिलाची मंत्रिमंडळात नियुक्ती करून नैतिक मूल्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप न्यायालयानं ठेवला आहे. 5-4 अशा बहुमतानं न्यायाधीशांनी हा निर्णय दिला. हॉकी इंडियानं भारतीय हॉकी संघातली 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरं कांस्य पदक मिळवणाऱ्या भारतीय संघाचा गोलकीपर PR श्रीजेश यांची ही जर्सी यानंतर मैदानावर दिसणार नाही. श्रीजेश यांच्या गौरव सोहळ्यात हॉकी इंडियाचे महासचिव भोलानाथ सिंह यांनी ही घोषणा केली. श्रीजेश यांना भारतीय कनिष्ठ हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून देशाच्या प्रगतीचा आढावा. देशभरात उद्या 78वा स्वातंत्र्यदिन साजरा होणार. नवी दिल्लीत लाल किल्ला येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 1037 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा. गणेशोत्सवानिमित्त गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आणि थायलंडच्या संविधानिक न्यायालयाकडून प्रधानमंत्र्यांना पदच्युत करण्याचे आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.